कढईमध्ये तेल घालायचं, जिरे घालायचे, त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि 6-7 ठेचून घेतलेल्या मिरच्या ज्या आहेत ना तर ते घालायची. त्याची पेस्ट घातल्यानंतर छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं. म्हणजे मस्त परतलं की त्याच्यामधला जो कच्चापणा आहे ना तो निघून जातो आणि त्याच्यामधली टेस्ट जी आहे ना ते आर्क पूर्ण भाजीमध्ये उतरतं. मस्त असं गोल्डन कलर म्हणजे सोनेरी कलर येऊपर्यंत ही मिरची मस्त परतवून घ्यायची. त्यानंतर स्वच्छ धुतलेली कट केलेली पालकची भाजी घालून घ्यायची. तुम्ही एक जुडी पालकच्या भाजीसाठीची मी रेसिपी दाखवत आहे. तर ही फ्रेश पालकची भाजी आहे. तर मस्तपैकी पालकची भाजी घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं, मिक्स करायचं. म्हणजे एकजीव करायचं, छान असं मिक्स करायचं. तुम्हाला मोठ्या चमच्याने करता येत असेल तर मोठ्या चमच्याने करा. मी छोट्या चमच्यानेच करून दाखवलेलं आहे. मस्त चांगलं मिक्स करायचं. बघू शकता तेलामध्ये परतून घेतलं की त्याची टेस्ट एकदम भारी लागते. मस्त असं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं ना, एकजीव झाल्याच्या नंतर मूग डाळ घ्यायची 1 वाटीभर किंवा मग 1 कपभर, छोटी वाटी किंवा 1 कप, आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोडीशी 2 मिनटासाठी भिजवत ठेवायची. भाजी छान परतूपर्यंत भिजवायची. त्यानंतर त्यातलं पाणी काढायचं आणि भाजीमध्ये ती मूग डाळ जी आहे ना तर ती घालून घ्यायची. म्हणजे त्या काय होतं, भाजीला घट्टपणा येतो भाजीमध्ये आणि त्याचा जो आर्क आहे ना तो पूर्ण भाजीमध्ये उतरतो आणि भाजीची टेस्ट आणखीनच छान लागते. बघू शकता भाजीला असं मस्त पाणी सुटू लागलेलं आहे. पाणी सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. परतल्यानंतरची पुढची प्रोसेस जी आहे ना तर ती मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता छान असं परतलेले आहे. मूग डाळ धुवून घेतलेली आहे, स्वच्छ भिजवून धुवून घेतली. त्यानंतर मस्तपैकी मिक्स करून द्यायचं. मिक्स करायचं. या स्टेपला तुम्ही कच्चे शेंगदाणे आणि मीठ घातलं तरी पण चालेल, नाही घातलं तर पुढच्या स्टेपला मी तुम्हाला सांगणारच आहे. तर छान असं मिक्स करायचं. त्यानंतर आवडत असतील तर कच्चे शेंगदाणे घालायचे, त्याची टेस्ट आणखी छान लागते भाजीमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये पण ते जातं. त्यानंतर काय करायचं, मस्त असं छान मिक्स करायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाजी छान असं 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून शिजवून घ्यायची. मस्त छान परतल्यानंतर शिजवून घ्यायची. तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे ना तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घालू शकता. कोमट पाणी घालायचं. कोमट पाणी घातलं तर भाजी गार लागत नाही, मस्त छान लागते. त्यानंतर आवडत असतील तर शेंगदाणे घालायचे, मी तुम्हाला मागे सांगितलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाजी छान असं उकळी येऊपर्यंत छान शिजवून घ्यायची. शिजवून घेतल्यानंतर काय करायचं ना, मस्त तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगते. भाजी छान शिजली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा. बघू शकता अशा प्रकारे भाजी शिजली की त्यानंतर तुम्हाला ह्या स्टेपला काय करायचं, शेंगदाण्याचा कूट घालायचा. 1.5 चमचा, म्हणजे पोहे खायचा चमचा असेल तर 2 चमचे घालायचे, मोठ्या साईजमध्ये असेल तर 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि भाजी छान अशी एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायची. ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत, नाचणीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता. चपातीसोबत पण खाऊ शकता, पण भाकरीसोबत ह्या भाजीची चव एकदमच न्यारी लागते. नक्की बनवून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहता येतील. हे होतं पालकच्या भाजीचं मस्त घटवट भाजीचं रेसिपी व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. अशाच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. मस्त पालक भाजी बनवून तयार झालेली आहे. 2 मिनटं मस्त शिजवून घ्यायची छान कमी गॅसवर आणि भाजी गरमागरम खायला घ्यायची. याच्यामध्ये तुम्ही चुका पण घालू शकता किंवा शेपूची भाजी पण अशा प्रकारे बनवू शकता. धन्यवाद.